इराणला आम्ही संपवले, आता तुम्ही तुमची हिंमत दाखवा, असा संदेश डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा त्यांच्या मित्र देशांना दिलेला आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनायटेड किंगडम यांना त्यांनी इशारा पण दिलेला आहे. कारण युनायटेड किंगडम सारखे जे देश आहेत ते इंधनासाठी अमेरिकेवरती अवलंबून आहेत. अशा देशांना अमेरिकेने 2 ऑप्शन दिलेत. एक तर मुबलक आमच्याकडे जो साठा आहे तो घ्या. दुसरी गोष्ट हर्मुजचा जो मार्ग आहे तो ओपन करण्यासाठी सहकार्य करा. ज्या देशाने अमेरिकेला या हर्मुज मार्ग जो आहे समुद्रधुनीचा जी खाडी आहे ते खुली करण्यासाठी अमेरिकेने काही मित्र देशांना आवाहन केलं होतं. पण अमेरिकेच्या हाकेला एकही देश उतरला नाही किंवा एकही देशाने यावरती प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे अमेरिका चौताळ्यासारखी करते. त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प हे चौताळ्यासारखे का करतायत? कारण डोनाल्ड ट्रम्पने आव्हान करून एकही देश हर्मुज खाडी बंद का केली इराणने किंवा आम्ही त्यासाठी संघर्ष करू किंवा युद्धात भाग घेऊ असं कोणीच म्हटलेलं नाही. कारण 1 महिना युद्धाला झाला. या संघर्षामध्ये फक्त आणि फक्त हे अमेरिकेला संघर्ष करावा लागला. आणि त्यातल्या त्यात आता अमेरिकेचंच अर्थात डोनाल्ड ट्रम्पचं एक मोठं स्टेटमेंट समोर येते की इराणला आम्ही पूर्णपणे संपवलेलं आहे. त्यामुळे जे आम्हाला करायचं होतं आम्ही ते केलं. आता जो महत्त्वाचा भाग आहे की ज्या देशांनी मित्र देशांनी आम्हाला संघर्षामध्ये साथ दिली नाही, आम्ही त्याला कोणत्याही त्याच्या म्हणजे मदतीला धावून जाणार नाही किंवा हर्मुज खाडी खुली करा, ओपन करा यासाठी आम्ही कोणताही वेगळा आग्रह धरणार नाही. कारण ज्या देशांना गरज आहे त्या देशांनी त्याची गरज भागवली पाहिजे आणि ज्या देशाला इंधन पाहिजे किंवा तुटवडा आहे त्या देशांनी हर्मुज खाडी खुली करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ज्यांनी संरक्षण केलं पाहिजे असं अमेरिकेचं यामध्ये धोरण दिसून आलं. म्हणजे अमेरिकेचं जे धोरण आहे अमेरिका फर्स्ट हेच पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्पच्या आजच्या स्टेटमेंटवरनं दिसून आलं. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्पच्या या स्टेटमेंटमुळं पूर्ण जगामध्ये खळबळ उडालेली आहे. कारण अमेरिकेने काढता पाय घेतलाय हे जगाला कळलं असलं तरी अमेरिका ते मान्य करायला तयार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.